विद्यार्थ्यांनो, आज आपण मराठी व्याकरणातील अत्यंत महत्त्वाचा घटक ज्याच्यावर वारंवार MPSC पासून तर ग्रुप डी पर्यंत प्रश्न विचारले जातात तो घटक म्हणजेच आहे लिपी. लिपीवर अनेकदा प्रश्न येऊन गेलेला आहे, अनेक प्रश्न येऊन गेलेला आहे. विशेषतः देवनागरी लिपी या घटकावर किंवा या लिपी संदर्भात अनेक प्रश्न आपल्याला आलेले दिसतात स्पर्धा परीक्षांच्या परीक्षांमध्ये. तर बघूयात आपण आज लिपी च्या बद्दल माहिती बघू आणि लिपी कुठल्या कुठल्या लिपीमध्ये किंवा देवनागरी लिपी हे कुठल्या कुठल्या भाषेमध्ये वापरली जाते ते आपण विद्यार्थ्यांनो आज बघणार आहोत. तर चला, तुम्हाला दिसतंय की याचा टॉपिक म्हणजेच आपण अशा पद्धतीने शिकू की MPSC मग जे कंबाईन असो की ग्रुप सी असो किंवा पोलीस भरती असो की सरळ सेवा असो त्याच्या संदर्भातल्या जसे प्रश्न येतात त्या अनुषंगाने आपण या घटकाला बघणार आहोत. लिपी या घटकाला पुढे जाऊयात. चला, आता बघा लिपी म्हणजे काय ते बघू किंवा लिपी आता कुठल्या कुठल्या लिपी किंवा जागतिक लेवलला किंवा भारतामध्ये वापरल्या जातात ते आपण बघूयात. ठीक आहे. तर लिपी हा अगोदर शब्द हा लीप या धातूपासून बनलेला विद्यार्थ्यांनो मित्रांनो. कोणत्या? लीप या धातूपासून बनलेला आहे. ठीक आहे. त्याचा अर्थ होते लिंपणे, त्याचा अर्थ होतो लिंपणे. ठीक आहे. तसेच सारवणे, सारवणे असा आपल्याला त्याचा अर्थ दिसून येतो. ठीक आहे. तर बघूया लिपी मग कुठल्या कुठल्या लिपी आहे. जसं आपण बघतो आहे की देवनागरी लिपी आहे. ठीक आहे. देवनागरी लिपी. तसेच आपल्याला एक उर्दू लिपी दिसते, उर्दू लिपी, रोमन लिपी अशा लिपी आपल्याला दिसून येतात. अशा लिपी काय आहे आपल्याला दिसून येतात. म्हणजे अशा पद्धतीच्या लिपी आहेत ज्या लिहिल्या जातात. जसं देवनागरी लिपी डावीकडून उजवीकडे लिहिल्या जाते, पण उर्दू लिपी हे उजवीकडून डावीकडे लिहिल्या जाते. याबद्दल तर मुख्यतः आपण जी लिपी वापरतो भारतामध्ये किंवा भारतीय भाषांमध्ये जे लिपी आपण वापरतो मुख्यतः तर ती वापरतो देवनागरी लिपी. म्हणजेच देवनागरीचा अर्थ असा आहे की देवनगर जे मोठ्या शहरात राहत होते म्हणजे मोठ्या नगरात राहत होते आणि ते आपल्या स्थानिक लोकांपेक्षा स्वतःला वेगळे समजत होते, सुसंस्कृत समजत होते. त्याच्यावरून त्याला नाव पडलं देवनगरात राहणारे, देव नगर रात राहणारे, राहणारे म्हणजेच देवनागरी. ठीक आहे. देवनागरी नाव कसं पडलं की जे नगरात राहत होते आणि जे स्वतःला सुसंस्कृत समजत स्वतःला या इथल्या लोकांपेक्षा ते स्वतःला वेगळे समजत आणि नगरात राहत, म्हणून त्या लिपीला आपण त्यांनी जी लिपी आपल्याला दिली किंवा जे आपण त्यांनी जी लिपी आणली तिला आपण म्हणतो देवनागरी लिपी. हे तुम्हाला समजलं असेल. आता आपण पुढे जाऊ. याच्यामध्ये लिपीबद्दल आता आपण माहिती बघू विद्यार्थ्यांनो. चला बघा आता मग काही महत्त्वाच्या लिपी आहे ज्या भारतात वापरल्या जातात. त्याच्यातली प्रमुख लिपी आहे ब्राह्मी लिपी. प्रमुख लिपी आहे ब्राह्मी लिपी आणि तिला म्हणतात भंबी लिपी. तिची ओळख भंबी लिपी आहे. तसेच पुन्हा तिच्या अदर ओळख मी तुम्हाला सांगतो की पुन्हा त्याची ओळख काय काय आहे, तिला कोणत्या कोणत्या नावानं ओळखल्या जातं. तर ब्राह्मी लिपीलाच भंबी लिपी म्हणतात. अजून सिद्धू मातृका लिपी म्हणतात. सिद्ध मातृका लिपी पुन्हा तिला नाव आहे सिद्ध मातृका लिपी. कुठलं नाव आहे विद्यार्थी मित्रांनो? सिद्ध मातृका लिपी. तिलाच गुप्त लिपी म्हणतात. तिलाच गुप्त लिपी, कुटील लिपी अशी नावे आपल्याला आढळून येतात. म्हणजेच ब्राह्मी लिपीची ओळख आपण आधी तर पाहिली, तिला भंबी लिपी म्हणतात. परत तिला काय म्हणतात? सिद्धू मातृका लिपी म्हणतात. तसेच गुप्त लिपी म्हणतात. तसेच कुटील लिपी हे सगळे नाव ब्राह्मी लिपीला आहेत. तर बघू आपण ब्राह्मी लिपी. ब्राह्मी लिपी ही भारतातील सर्वात प्राचीन लिपी आहे. सर्वात प्राचीन लिपी ही भारतातील सर्वात प्राचीन लिपी आहे आणि याच लिपीला भारतीय लिपींची जननी असे म्हणतात. म्हणजे ही प्राचीन लिपी तर आहेच, परंतु
प्राचीन लिपी आहे आणि आता मुख्यतः जे आपल्याला लिपी दिसतात त्या सर्व लिपींची जननी हिला मानले जाते. तर आपण परत याच्याबद्दल माहिती बघू की या लिपीचा उगम कोणी केला. तर या लिपीला उगम करणारे किंवा बनवणारे याला म्हटलं आहे की ब्रह्मदेवानी या लिपीचा उगम केला. म्हणजे अशी काय आहे, आख्यायिका आहे. आख्यायिका अशी काय आहे, आख्यायिका आहे. म्हणजे असा जे विद्वान आहेत विद्वानांमध्ये काय आहे, मतप्रवाह आहे. असा मतप्रवाह किंवा मतभेद आहेत. असा मतभेद किंवा असा विचार प्रवाह आहे. याच्याविषयी विद्वानामध्ये काय आढळतो, मतभेद आढळतो. परंतु असं मानलं जातं की याची जनक किंवा जनन या लिपीला जन्म घालणारे कोण आहे, ब्रह्मदेव आहे. त्याच्यावरूनच त्या लिपीचं नाव काय पडलं, ब्राह्मी लिपी असं पडलं. तर एक उत्तर ब्राह्मी लिपी असा पण त्याच्यात प्रकार येतो. आणि ही लिपी म्हणजे कशाने दाखवली जाते, काही चिन्हांनी दाखवली जाते विद्यार्थी मित्रांनो. ते मी चिन्ह तुम्हाला दाखवतो विद्यार्थ्यांना. बघा की असे त्याच्यात तुम्हाला चिन्ह आढळतील, गोल आढळेल, चौकोन आढळेल, अशी आहे. आणि ही लिपी सामान्यतः तुम्हाला ही लिपी सामान्यतः तुम्हाला डावीकडून उजवीकडे लिहिली जाते. तर इतक्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. जर तुम्हाला ब्राह्मी लिपीबद्दल प्रश्न विचारला तर तुम्हाला असा प्रश्न येईल की ब्राह्मी लिपीलाच कुठली लिपी म्हणतात, तर तिलाच म्हणतात ब्राह्मी लिपी. परत बंबी लिपी म्हणतात, तिलाच सिद्धू मात्रिका लिपी म्हणतात, तिलाच गुप्त लिपी म्हणतात, कुटील लिपी म्हणतात. ब्रह्मदेवानी तिचा उगम केला म्हणून तिला ब्राह्मी लिपी असं पण नाव पडलं आहे. आणि ती भारतातील सर्वात काय आहे, प्राचीन लिपी आहे. भारतीय लिपींची जननी आहे असं म्हटलं जाते. सगळ्या लिपींची ही जननी आहे आणि प्राचीन लिपी आहे. ठीक आहे. आणि हिचं वाचन सगळ्यात अगोदर एका इंग्रजांनी, त्याचं नाव आहे जेम प्रिन्सेस. या लिपीचं वाचन करणारे जर कोणी व्यक्ती होते तर ते होते जेम्स प्रिन्सेस. कोण होते, जेम प्रिन्सेस. जेम प्रिन्सेस यांनी वाचन केलं. तर याच्यावर तुम्हाला प्रश्न येऊ शकतो विद्यार्थी मित्रांनो. ब्राह्मी लिपीबद्दल इतकं महत्त्वाचं आहे. ठीक आहे, पुढे जाऊयात. चला, तर बघा दुसरी आहे खरोष्टी लिपी. दुसरी जे लिपी आहे यावर खूप आपल्याला कमी प्रश्न, सगळ्यात जास्त प्रश्न आपल्याला दिसतात देवनागरी लिपीवर. ते पुढे येईलच. पण या लिपीची सुरुवातीला ओळख, जर थेट प्रश्न याच्यावर येऊ शकतो की खरोष्टी लिपीलाच दुसरं कोणतं नाव आहे, तर या लिपीला दुसरे ओळख बघू. या लिपीला गांधारी लिपी तसेच काबुली लिपी अशी सुद्धा ओळख आहे. ही लिपी मुख्यतः उजवीकडून डावीकडे लिहिल्या जाते. उजवीकडून डावीकडे लिहिली जाते. म्हणजे लिहिण्याची हिची पद्धत जी आहे ती उजवीकडून डावीकडे लिहिल्या जाते. हिचा विकास, या लिपीचा विकास कोणत्या काळात झाला, तर तो कुशाण काळात झाला. कुशाण काळात झाला असे मानले जाते. कुशाण काळात झाला खरोष्टी लिपीचा उगम. अनेक तुम्हाला स्तंभ, शिलालेख खरोष्टी लिपीत दिसतात. म्हणजे ओळख काय आहे, गांधारी लिपी तिलाच कोणती लिपी म्हणतात, काबुली लिपी म्हणतात. ती उजवीकडून डावीकडे लिहिल्या जाते. आणि कुशाण काळात या लिपीचा विकास झाला असं मानलं. कुशाण काळात या लिपीचा काय झाला, कुशाण काळात विकास झाला. काय झाला, विकास झाला. आणि या लिपीचं सुद्धा वाचन हे कोणी केलं, वाचन जेम्स प्रिन्सेस यांनीच या लिपीचं सुद्धा वाचन केलेलं आहे विद्यार्थ्यांनो. ठीक आहे. तर आता आपण खरोष्टी लिपी आणि ब्राह्मी लिपी बद्दल बघितलो. आता जी सगळ्यात महत्त्वाची, ज्याच्यावर स्पर्धा परीक्षात प्रश्न येतात, त्या लिपीबद्दल आपण माहिती बघणार आहोत. तर ती लिपी म्हणजे कुठली, देवनागरी लिपी. तर आपण पुढे जाऊया, देवनागरी लिपीबद्दल आता माहिती बघू. बघा देवनागरी लिपी. ठीक आहे. तर याच्यावर सगळ्यात जास्त प्रश्न आहेत. तुम्हाला अनेक प्रश्न या घटकावर दिसतील आणि त्याच्यातला म्हणजे देवनागरी लिपीवर. तर देवनागरी लिपीची सुरुवातीची ओळख, नुसता ओळखवर याच्यावर काय केला आहे, प्रश्न विचारला आहे विद्यार्थ्यांनो. ओळख, मग ओळख काय आहे, याच लिपीला, देवनागरी लिपीला दुसरं नाव कोणतं आहे, बाळबोध लिपी. बाळबोध
लिपी. काय म्हटलं जातं? बाळबोध लिपी. केवळ याच्यावर प्रश्न आहे की देवनागरी लिपीलाच दुसरं नाव कोणतं आहे? तर बाळबोध लिपी आहे. कुठलं नाव आहे? बाळबोध लिपी. मग बाळबोध लिपी त्याच्यानंतर की देवनागरी लिपी हे कोणाकडून कोणीकडे लिहिलं जाते, तिची लिखाणाची पद्धत कोणती आहे? तर ही याच्यावर सुद्धा प्रश्न आहे. तर याच्या लिखाणाची पद्धत, ही लिपी विद्यार्थी मित्रांनो डावीकडून उजवीकडे लिहिल्या जाते. हिची लिहिण्याची पद्धत कोणती आहे? डावीकडून उजवीकडे. सुरुवातीला आपण बघितलं आहे की याची ओळख काय? बाळबोध लिपी. आणि ती कोणाकडून कोणाकडे लिहिली जाते? तर ती डावीकडून उजवीकडे लिहिली जाते. डावीकडून उजवीकडे. ठीक आहे. त्याच्यानंतर पाहू की याच्यावर प्रश्न अजून कसा की या म्हणजेच देवनागरी लिपीलाच प्रत्येक वर्णासाठी म्हणजे प्रत्येक जो अक्षर आहे जे लिहिलं जातं त्याच्यासाठी काय? स्वतंत्र चिन्ह. म्हणजे प्रत्येक वर्णासाठी स्वतंत्र चिन्ह असलेली लिपी आहे. स्वतंत्र चिन्ह असलेली लिपी आहे. ठीक आहे. म्हणजेच प्रत्येक वर्णासाठी स्वतंत्र काय आहे? त्याच्यासाठी चिन्ह आहे. म्हणजे ख ला वेगळं चिन्ह किंवा दुसऱ्या अक्षराला वेगळं चिन्ह. तर प्रत्येक अक्षराला वेगळं चिन्ह आहे, स्वतंत्र चिन्ह आहे. याच्यावर सुद्धा प्रश्न येऊन गेला आहे. हा विधान जशाच तसं विचारला विद्यार्थी मित्रांनो. त्याच्यानंतर देवनागरी लिपी ही आडव्या उभ्या गोलसर तिरप्या रेघा म्हणजेच रेषा, तिरप्या रेषा नी बनली आहे. काय केली आहे? बनली आहे. म्हणजे देवनागरी लिपीमध्ये तुम्ही बघाल की अक्षर लिहिताना आडव्या रेषांचा, उभ्या रेषांच्या, गोलसर आणि तिरप्या रेषा मिळून ती बनलेली आहे. तिला प्रत्येक वर्णासाठी स्वतंत्र चिन्ह आहे. आडव्या, उभ्या, गोलसर आणि तिरप्या रेषांनी बनली आहे. ठीक आहे. आणि तिची ओळख काय आहे? बाळबोध लिपी आहे. त्याच्यानंतर विद्यार्थ्यांनो बघा की स्वतंत्र चिन्ह आहे डावीकडून उजवीकडे. हे सगळे विधान त्याच्यावर काय आहे? विचारल्या गेलेले आहेत. तर या एवढ्या पाठावर किंवा याच्यावर म्हणजे या घटकावर याच्यावर मॅक्स टू मॅक्स अधिकाधिक काय केलेले आहे? प्रश्न विचारले आहे. सुरुवातीला बघा बाळबोध लिपी म्हणतात हे तर डोक्यात घाला. तिची डावीकडून उजवीकडे आहे. परत एकदा एक ओळ संपली डावीकडून उजवीकडे, परत डावीकडूनच सुरू होईल, उजवीकडे खतम होईल, परत डावीकडेच हे होईल, सुरू होईल आणि उजवीकडे संपेल. आणि देवनागरी लिपीमध्ये काय आहे? जेव्हा अक्षर लिहिलं जातं किंवा शब्द लिहिला जातो तर शब्दांवर शिरोरेघा किंवा रेघा देण्याची काय आहे? देण्याची पद्धत आहे. देण्याची काय आहे? पद्धत आहे. तर आतापर्यंत आपण देवनागरी लिपीला फोकस करणार आहोत आणि देवनागरी लिपीवरच अधिकाधिक प्रश्न आहे. म्हणून बघू देवनागरी लिपीची ओळख काय आहे? बाळबोध लिपी. ती डावीकडून काय केल्या जाते? उजवीकडे लिहिल्या जाते. ती प्रत्येक अक्षरासाठी तिला काय आहे? लिपीमध्ये स्वतंत्र चिन्ह आहे. आडव्या, उभ्या, गोलसर आणि तिरप्या रेषांनी लिहिली जाते. ठीक आहे. आणि ती बनली आहे किंवा तिला जेव्हा आपण लिखाण करतो एखादी शब्द तर त्याच्यावर काय आहे? शिरोरेषा देण्याची काय आहे? पद्धत आहे. तर एवढे विधान देवनागरी लिपी विषयी आपल्याला काय आहे? महत्त्वाचे आहे. आणि देवनागरी लिपीचं मी तुम्हाला सांगितलं की देवनागरी लिपी विषयी थोडं आपण माहिती बघून घेऊ. हे माहिती मी सांगतो तुम्हाला. बघा देवनागरी लिपी हे आणणारे कोण? देवनागरी लिपी आणणारे हे आर्य लोक. कोण? आर्य लोक. ही कोणाची लिपी म्हणून आहे ओळखली जाते? आर्य लोकांची लिपी आहे. आर्य लोकांची लिपी आहे. ठीक आहे. ते कुठे राहत होते? स्वतःला काय समजत? ते देव समजत. स्वतःला काय समजत? देव. म्हणजेच सुसंस्कृत समजत होते. ठीक आहे. आणि कुठे राहत होते? मोठ्या नगरात. कुठे राहत होते? मोठ्या नगरात. त्यावरून या आर्यांनी दिलेल्या लिपीस काय नाव पडलं? देवनागरी लिपी असे नाव पडले. तुम्हाला देवनागरी लिपी विषयी इतकी माहिती खूप महत्त्वाची आहे आणि हे सगळी माहिती तुम्हाला लक्षात आली असेल. आता आपण पुढच्या
लिपीवर जाऊ. तर देवनागरी लिपी ही अत्यंत महत्त्वाची आहे. कोणाकडून कोणाकडे लिहिली जाते, तिला काय म्हणतात बाळबोध लिपी म्हणतात, किंवा कोणी आणली, कोणाची लिपी आहे, आर्यांची लिपी आहे, याबद्दल तुम्ही सगळी माहिती बघून घ्या विद्यार्थ्यांनो. ठीक आहे, चला आता बघू आपण मोडी लिपी. म्हणजे याच्याविषयी तुम्हाला पुस्तकांमध्ये माहिती बरीच आढळत नाही, परंतु याच्यावर प्रश्न येऊन गेलेले आहेत. MPSCने किंवा ग्रुप सी ग्रुप बी मध्ये याच्यावर अनेक प्रश्न विचारले आहेत. तर आज सुरुवातीला बघू की मोडी लिपीला काय म्हणतात. तर मोडी लिपीची ओळख जी आहे किंवा दुसरं नाव जे आहे तिलाच काय म्हणतात, धावलिपी म्हणतात. काय म्हणतात, धावलिपी. धावलिपी म्हणतात किंवा धावलिपी असे म्हणतात. काय म्हणतात, धावलिपी. धावलिपी तिची ओळख काय, धाव, याच्यावरच प्रश्न येऊन गेलेला आहे. तर धावलिपी म्हणजे काय, देवनागरी लिपीलाच काही काळ देवनागरी लिपीलाच काही काळ मुरड काही काळ मुरड घालून लिहिले जात होते किंवा असे. ठीक आहे, म्हणजे मोडी लिपीलाच काय म्हणतात, धावलिपी असे म्हणतात. आणि ती कोणती लिपी आहे, देवनागरी लिपीच आहे, परंतु काही काळ म्हणजे काही काळामध्ये काय तिला मुरळ घालून लिहिण्याची काय होती, पद्धत होती, म्हणून तिला काय नाव पडलं, मोडी लिपी असं काय पडलं, नाव पडलं. वाचवायसाठी वेळ वाचवण्याकरिता, लिखाणाचा वेळ वाचवण्याकरिता तिला मोडून लिहिल्या जात असं. शिवकाळात आणि यादव काळामध्ये या लिपीचा उगम झाला किंवा विकास झाला. शिवकाळ, शिवाजी महाराजाचा काळ, शिवकाळात काही पुस्तकात आहे शिवकाळात आणि काही पुस्तकात आहे यादव काळात. शिवकाळात आणि यादव काळात या लिपीला वाव मिळाला किंवा ही लिपी काय होत असे, उपयोगात येत होती. ठीक आहे, तर इतकी माहिती महत्वाची आहे. मोडी लिपीवर केवळ एवढा प्रश्न आलेला आहे आतापर्यंत की ओळख काय आहे तिची, धावलिपी आहे. तिला मुरळ घालून लिहिण्याचा काय होता, प्रघात होता. शिवाजी महाराज जेव्हा याच्यामध्ये लिखाण करत तर ते शत्रूला त्यांचा संदेश, शत्रूचा संदेश माहीत करण्यासाठी किंवा गुप्त संदेश एखादी पाठवत होता तर तो वेगाने पाठवायचा असे म्हणून काय करत होते, मोडून मुरळ घालून काय करत होते, लिहित होते, किंवा शत्रूला तो संदेश समजावा नाही म्हणून लिहत असेल. तर यासाठी ही लिपी काय होत होती विद्यार्थी मित्रांनो, वापरली जात होती. म्हणून केवळ याच्यावर एवढा प्रश्न आला की ओळख काय आहे तिची, धावलिपी असे आहे. म्हणजे आतापर्यंत आपण लिपीमध्ये किती लिपी बघितल्या, 4 लिपी मुख्यतः बघितल्या. तर पहिली लिपी आपण बघितली ब्राह्मी लिपी, दुसरी लिपी बघितली खरोष्टी लिपी, तिसरी लिपी बघितली देवनागरी, आणि मोडी लिपी. विद्यार्थी मित्रांनो, तर तुम्हाला जर याच्यावरचे प्रश्न येतील तर एवढ्या याच्यात तुमचे काय होतील, प्रश्न सुटतील ही मी आशा व्यक्त करतो. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि तुम्हाला कशी माहिती मिळाली हे कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा आणि प्रश्न तुम्हाला काय असतील तर ते कमेंट बॉक्समध्ये टाका. धन्यवाद.